पारगाव सातवणी तालुका डोंबिवली जिल्हा आहे. आम्ही इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांनी आम्ही आज अटल टिंकरिंग लॅबमध्ये टच सेन्सर विथ LED कंट्रोल हा प्रोजेक्ट करून पाहिला. या प्रोजेक्टविषयीची माहिती पद्मजा काकांनी दिली. आम्ही आज अटलच्या लॅबमध्ये हा टच सेन्सर विथ LED कंट्रोल हा प्रोजेक्ट केला. त्यात आम्हाला एक व्हाईट ब्रेडबोर्ड, 4 LED लाईट वेगवेगळ्या प्रकारचे यूज केल्यात, जम्पर वायर्स, एक टच सेन्सर, आर्डिनो उनो बोर्ड आणि ही 9 व्होल्टची पॉवरसाठीची बॅटरी यूज केली आहे. आम्ही हा सगळा प्रोजेक्ट आज तयार केलेला आहे. ह्याचा उपयोग आपण दररोज लाईफ म्हणजे आपल्या दररोज डेली लाईफमध्ये करू शकतो. आपलं घरच्या घरी, शाळेत, कुठं पण करू शकतो. ह्याचा उपयोग आपल्याला घरात जेव्हा आई काम करत असते, स्वयंपाक करत असते किंवा एखाद्या कामात असतात आणि लहान मुलं झोपलेली असतात किंवा TV बघत असतात आणि ते TV बघता बघता झोपतात आणि चुकून एखादे इलेक्ट्रॉनिक्स चालू राहतात घरातले, त्याच्यामुळं लाईट बिल वाढतं किंवा काही वेळेस ते चुकून त्याचं नाही का त्या इलेक्ट्रॉनिक्सवर प्रेशर येऊन काही वेळेस जळतात आणि बऱ्याच वेळा अपघात पण होतात. त्याच्यामुळे हे टाळण्यासाठी हे जर आपण किचनमध्ये किंवा आईच्या रूममध्ये इतर ठिकाणी जर याचं आपण हे बसवलं तर आपण हे कंट्रोल करून ती आई कंट्रोल करून एकाच टचमध्ये पूर्ण घरातल्या लाईट्स बंद करू शकते, चालू करू शकते. आणि जर चुकून इलेक्ट्रॉनिक्स चालू राहिले त्या टायमिंगला किंवा बाळ झोपलेला असेल तर मग आई तिच्या कामात असतानाच फक्त एका टचमध्ये ती वस्तू चालू किंवा बंद करू शकते. धन्यवाद.